म्हणले यू स्टँड अप मिस्टर टिकली मला म्हणले ते गंधामुळे लागवलो. म्हणलं सर पुन्हा मला तुम्ही असं म्हणायचं नाही. मी बरं का माझं फार चुकलं तावरे, आय एम व्हेरी सॉरी, प्लीज सिट डाऊन, बसा. विचारायचं आहे की कीर्तनकार होण्याआधी आणि कीर्तनकार झाल्यानंतर तुमच्यात काही तुमच्या स्वभावात काही फरक पडला? ज्याचा स्वभाव बदलला नाही आणि कीर्तन करतो त्याच्या वाणीचा, त्याच्या व्याख्यानाचा समाजावर नाही प्रभाव होत. ते खोटं बोलत नव्हते ना, आपण खोटं बोललेलं त्यांना खरं वाटायचं. सत्यवादी महात्मा. आणि मग मी विचार केला काय अद्भुत शक्ती, एक प्रकारचा शापच ना खोटं बोलण्याची शिक्षा. असं प्रभावित होत गेलो अनेक वेळेस. मी काही दिवसाआधी ना मी सातारकर महाराजांचं एक कीर्तन ऐकत होतो. कीर्तन ऐकता ऐकताच माझं लक्ष गेलं की तो टाळ मृदुंगाचा आवाज किती छान वाटतोय. ती जी चाल घेता येते, सातारकर महाराजांचं त्या अभंगाचा अर्थ सांगणं, अवघड अभंग कसं सोप्या भाषेत आपल्याला कळतोय याकडे माझं लक्ष गेलं. मला असं वाटलं की आपल्या महाराष्ट्र भूमीला किती श्रीमंत संतांची संस्कृती लाभली. कीर्तन, वारकरी संप्रदाय, वारी करणं. माझं याकडे लक्ष गेलं की अरे आपल्याला या गोष्टींचे अर्थ माहिती नाहीये किंवा हे कशा करतात असतात, वारी कशा करता असती, कीर्तनाचा नेमका उद्देश काय असतो, असे बरेच प्रश्न तुमच्याही मनात येत असतील. यासाठी आजचा आपण पॉडकास्ट करत आहोत. आजचे आपले विशेष पाहुणे श्री भानुदास महाराज यांचे शिष्य श्री पंढरीनाथ तावरे महाराज. ते कीर्तनकार आहेत. ते महाराष्ट्रभर फिरून कीर्तन करतात. त्यांचा श्री क्षेत्र भंडारा डोंगर, श्री क्षेत्र देहू इथे जो पारायणाचा सप्ताह होतो तो महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. तिथं हजारोनी लोकसंख्या असते. त्यांच्याबद्दल एक विशेष गोष्ट म्हणजे जसं आळंदीमध्ये जोग महाराजांची शिक्षण संस्था आहे तशी शिक्षण संस्था ते वाकुळणी गाव, जिल्हा जालना इथे चालवतात. अजून एक विशेष गोष्ट आहे, 40 पर्यंत ते कीर्तनकार नव्हते. ते एक सामान्य गृहस्थ होते. म्हणजेच ते शेतकरी होते गावामध्ये. पण तिथून ते अध्यात्माकडे कसे वळाले याही प्रवासाबद्दल त्यांनी आपल्याशी संवाद साधलाय. ते एकदम मन मोकळं बोलले आपल्यासोबत. वेगवेगळ्या संतांच्या आयुष्यात घडलेल्या वेगवेगळ्या गमतीदार घटनाही त्यांनी आपल्याला सांगितल्या. मोक्षासारखे जड विषय साध्या शब्दात त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवले. तुम्हाला जर यामध्ये थोडाही रस असेल किंवा मराठी संस्कृतीबद्दल, संत परंपरेबद्दल थोडं जाणून घ्यायची इच्छा असेल किंवा सर्व या गोष्टी तुम्हाला अजूनही माहीत जरी असतील तरी तुम्हाला खूप मजा येईल या पॉडकास्टमध्ये. मी तर आवर्जून म्हणेल तुम्ही तुमच्या कुटुंबासह याचा आस्वाद घ्या. मी हा पॉडकास्ट तुमच्यासोबत प्रस्तुत करतो श्री पंढरीनाथ तावरे महाराजांसोबत. जय हरी. कीर्तन हा विषय आजचा नाही. म्हणजे आमचं शास्त्र सांगतो वारकरी संप्रदायाचं की आपल्या या संप्रदायाची ही कीर्तन परंपरा आहे ना, देवऋषी नारदांपासून आहे. नारदांपासून. बरोबर. नारद कीर्तन करायचे, नारदजी कीर्तन करायचे. पण कीर्तनाला खरी जी बैठक मिळाली आपल्या वारकरी संप्रदायाला ना, ती मिळाली भक्तवर्य नामदेव महाराजांपासून. नामदेव महाराज म्हणजे नामदेव महाराज देवाचे भक्त होते पंढरीचे. म्हणजे त्यांचं चरित्र असं सांगितलं जातं की प्रत्यक्ष पंढरीनाथ म्हणजे भगवान श्री विठ्ठल त्यांच्याबरोबर बोलायचे, त्यांच्याबरोबर जेवायचे. म्हणजे जसं दोन मित्र कसे एकमेकांना सोडून राहू शकत नाही तसं प्रत्यक्ष पांडुरंगराय, नामदेवराय काय बरोबर असायचे. हो. देवाला करमलं नाही, उदासीनता वाटली मंदिरात की ते नामदेवरायाच्या घरी जायचे. असं त्यांचं चरित्र आहे. आणि त्या नामदेवरायांनी आपली ही वारकरी कीर्तनाची परंपरा त्यांनी सुरुवात केली. म्हणजे नारदांपासून आलेलं कीर्तन हे आहेच. पण आपल्या आज जी कीर्तनाची बैठक आहे तिचा मूळ पाया भक्तवर्य नामदेव महाराजांनी घातला. बरोबर. असं एक अभंग आहे जनाबाईचा, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. म्हणजे पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेवराय कीर्तन करायचे. आणि त्या कीर्तनामध्ये ज्ञानेश्वर महाराज,
आधी सर्व साधू संत मंडळी राहायची टाळं घेऊन, टाळ वाजायचे ना, आणि त्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष परमात्मा नाचायचे असं त्या अभंगाचा भाव आहे. बरोबर. म्हणजे इथपर्यंत पदवी दिलेली आहे नामदेव महाराजांनी. आणि नामदेव महाराज म्हणजे देवाचे प्रेम भांडारी भक्त, अत्यंत एकनिष्ठ, अत्यंत भगवंतावर प्रेम त्यांचं. बरोबर. अशी ती भक्त होती आणि त्यांनी ही कीर्तनाची परंपरा सुरू केली. त्यांच्या नंतर मग कोण आले, म्हणजे काही म्हणजे ही परंपरा संत मालिकाच निर्माण झाली ना. माऊली ज्ञानेश्वर महाराजांची नामदेवरायांची भेट झाली. माऊली ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायाचे पूर्वीची, त्यांच्या वेळेस ते पंढरीला आले आणि त्यांनी हा संत मेळा पाहिला नामदेव महाराजांचा. हो, म्हणजे भक्तवर्य नामदेव महाराज, श्री संत सावता महाराज, चोखोबाराय, आणखीन नरहरी महाराज, अशा म्हणजे त्या काळात आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या जातीतून संत निर्माण झालेली होती. बरोबर. म्हणजे वारकरी संप्रदायाचं हे एक तत्वज्ञान तुम्हाला जाता जाता सांगतो की वारकरी संप्रदायामध्ये जातीला स्थान नाही. याते कुळ येथे असे अप्रमाण, असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की आमच्या क्षेत्रामध्ये जातीला स्थान नाही, जातीला स्थान. हा, कोण कोण्या जातीचा आहे, फक्त आमची जात एक, तो वारकरी आहे, माळकरी आहे आणि पंढरीच्या विठुरायाचा तो भक्त आहे, ते आम्ही सगळे एका जातीचे. आणि मग तिथून पुढे मग त्या कीर्तनाच्या या पद्धतीचा विकास होत गेला. म्हणजे तिथून मग ते पूर्ण तो वारसा चालत आला. हो. आणि मग त्याचा आता पुष्कळ प्रचार झाला ना. आजच्या काळामध्ये, आताच्या सध्याच्या युगामध्ये प्रत्येक गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा उत्सव होतो. बरोबर. 7-8 दिवस कीर्तन होतात, चालतात. आणि मग हरिनाम सप्ताह त्याला म्हणतात. म्हणजे हरिनाम सप्ताह म्हणजे 7 दिवस. 7 दिवस. हा, तिथं 7 दिवस तो उत्सव. 8व्या दिवशी काल्याच्या रूपाने, म्हणजे काल्याचे कीर्तन होऊन त्याची सांगत होत असते. वेगळे वेगळे कीर्तनकार लोक बोलवतात आणि मग ते आपल्या कीर्तनातून प्रबोधन करतात ना समाजाचं. आता कीर्तन थोडक्यात देवाची भक्ती करणं किंवा नामस्मरण करणं समजू शकतो का? हो. आणि मग जे हरिनाम सप्ताह वेगवेगळ्या गावात होतो, तर 7 दिवस काही ठरलेले असतात की ह्या दिवशी हे, त्या दिवशी ते, असं काही आहे तशी परंपरा. हा एक भक्ती संप्रदायाचा प्रचारच आहे ना. जसं प्रचार करतात एखाद्या वस्तूचा किंवा पक्षाचे प्रचार असतात, तसं हा एक प्रचाराचे कीर्तन माध्यम हे वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचं प्रचार माध्यम आहे असं म्हणतो मी. हरिनाम सप्ताह ह्याच्यातून प्रबोधन होतं आणि हळूहळू ते लोक येतातच ना. तरुणही मंडळी आता यायला लागली कीर्तन ऐकायला. बऱ्याचशा लोकांना आता कळायला लागलं बा कीर्तन काय, आणि कीर्तन ऐकणं हे आपलं एक अत्यंत जीवनातला अविभाज्य घटक असंही वाटायला लागलं. आता थोडा बदल व्हायला लागला ना. आणि याला कारण हरिनाम सप्ताह हा प्रचार. बरोबर. त्याच्यामुळे तो प्रचार होतो. आणि त्याच्या कीर्तनामध्ये अनेक विषय असतात ना. एक महत्वाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो वारकरी संप्रदायाचं, कारण बाकीच्या संप्रदायाविषयी मी काही फार बोलू शकत नाही, कारण आपण त्याच्याविषयी मला फार ज्ञान नाही. पण वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान म्हणजे संसारिक जो माणूस आहे त्याला पेलवेल, त्याला झेपेल, त्याला ती साधना करता येईल असं सोपं तत्वज्ञान. बरोबर. म्हणजे आपली साधना करत असताना आपण आपल्या प्रपंचातलं काम सोडायचं, किंवा तुम्ही सर्व्हिसला ड्युटी ते सोडून द्यायची, असं काही ते मागत नाही कोणाला. हा, किंवा तुम्ही उपवास करायचा की तुमच्या शरीराला पीडा होईल असं काही करायचं नाही. अत्यंत सोपा संप्रदाय वारकरी संप्रदाय. मी म्हणत असतो हा संसारिकाचा संप्रदाय. बरोबर. महत्वाची गोष्ट या संप्रदायामध्ये नामदेवरायापासून जेवढी संत मालिका, संत मांदियाळी ज्याला म्हणतो आपण, बहुत करून सगळे संसारिकच. माऊली ज्ञानेश्वर महाराज सोडले ना तर सगळे मुलं बाळ, शेती बाडी उद्योग करणारी संत मंडळी सगळे. हो. बरोबर. म्हणजे हा संप्रदाय प्रापंचिकाचा संप्रदाय, म्हणजे प्रापंचिकाला हाताशी धरून सुख समाधानाच्या स्थानापर्यंत घेऊन जाणारा हा संप्रदाय. म्हणजे प्रपंच असूनही तुम्ही मोक्षापर्यंत पोहोचू शकता सहज, अगदी
सहज लिहिलंय, काही कष्ट न करता. बरोबर. असा अत्यंत सुलभ संप्रदाय आहे. आपण हरिनाम सप्ताहावर येऊ की ते 7 दिवस वेगवेगळे, त्या प्रत्येक दिवसात काही असं ठरलेलं आहे का की प्रत्येक दिवशी काय काय होतं? हो, तसा आहे नियम ना. म्हणजे नियम असा आहे की बा सुरुवातीला प्रारंभी पहिल्या दिवशी ज्यावेळेस तो एखादा कीर्तनकार वक्ता येईल ना, तर त्यांनी मंगलपर अभंग घ्यावा अशी एक प्रथा आहे. पहिल्या दिवशी मंगलपर म्हणजे की बा देवाचं चिंतन करायचं, संतांचं वर्णन करायचं, त्याच्यात पावित्र्य, देवाचं नामाचं महिमा सांगणं, कारण देवाचं नावच पवित्र आहे ना. मग पावित्र्य नामाला आहे, मग त्या नामापासून सुरुवात करायची. तसं देव पवित्र, देवाचं नाव पवित्र, तसं देवाचे भक्त असणारे संत तेही पवित्र आहेत. बरोबर. त्यांचंही वर्णन केलं तरी ते मंगल प्रकरणात येतं. असं पहिल्या दिवशी घेतात. मग हळूहळू ज्याला जसं जमेल तसं तो प्रबोधन करत जातो. मग पुढच्या दिवशी मग कोणी त्याच्यात प्रकार आहेत. उपदेशपर अभंगावर एखादं व्याख्यान करतो, एखादा स्थितीपर म्हणजे साधू संतांची जी उच्च अवस्था होती परमार्थातली त्याच्याविषयी, त्याच्यावर प्रकाश टाकतो एखादा कीर्तनकार. असे ते दरवेळेस वेगळे वेगळे विषय ते मांडतात. दर दिवशी वेगवेगळा विषय. आणि तशीच एक परंपरा आहे की ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी काला असतो, म्हणजे काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगत होती, त्याच्या आदल्या दिवशी त्याला आम्ही जागर म्हणतो, जागराचं कीर्तन. काला म्हणजे काय? काला म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्यानं द्वापर युगामध्ये काला केला म्हणजे आपले सगळे सवंगडी गोपाळ, त्यांचे सवंगडी मित्र, त्या सर्वांनी आपापल्या शिदोऱ्या बरोबर आणायच्या. शिदोऱ्या म्हणजे आपण डबा, तुमच्या भाषेत डबा, आपले डबे घेऊन यायचे. बरोबर. ते म्हणजे ते त्यांचं मुख्य व्यवसाय गोरक्षण, गोपालन होता ना, गाई. एक तो काळ असा होता आपल्या देशातला ज्याच्याजवळ गोधन आहे, खूप गाई आहेत ना, तो श्रीमंत असायचा. आणि आता आपल्या देशामध्ये जो श्रीमंत आहे ना, त्याला गाय नावाची वस्तू माहित आहे की नाही, कोणाला घेऊ जाणं अशी परिस्थिती. मग ते त्यावेळेस ते काला करायचे, म्हणजे सगळ्यांच्या शिदोऱ्या, सगळ्यांचे डबे ते सगळे मग ते सगळे एकत्र करायचे सगळ्यांचा, आणि सगळ्यांनी एकत्र बसून ते काला सेवन करायचं, म्हणजे जेवण करायचे. काला म्हणजे थोडक्यात असा शब्द आहे ना की जे आपण पोळी चुरून करतो तो काला, म्हणजे तोच शब्द आहे का? आहे काला म्हणजे तसाच तो, कारण काला म्हणजे दोन वस्तूचं मिश्रण. बरोबर. आपण जे काला करतो वारकरी संप्रदायानं, दही आणि लई याचं मिश्रण असतं ते. त्याला आध्यात्मिक पाय आहे, आध्यात्मिक बेसमेंट आहे. देवाचं नाव आणि देवाचं प्रेम, किंवा देव आणि भक्त हे ज्यावेळेस एकरूप होतात, देवात आणि भक्तामध्ये भेद राहत नाही, फरक राहत नाही, ते ऐक्य होतं. जीव शिवाचं ऐक्य म्हणतात त्याला आमच्या भाषेत, किंवा जीव ब्रह्म ऐक्य म्हणतात. तर ते काला म्हणजे ते प्रतीक आहे. जीव ब्रह्म ऐक्याचं ते प्रतीक आहे, मोक्षाचं ते प्रतीक आहे. दोन पदार्थ एकत्र करून खाणे. जीव म्हणजे मनुष्य आणि ब्रह्म म्हणजे देव, जीव ब्रह्माचा ते प्रतीक आहे काला. आणि आपला सिद्धांतच तो आहे ना, आपण जे निर्माण झालो तो मुळातच आपण देव स्वरूपातून निर्माण झालो. आपण मूळचे देवच, देवाच्या स्वरूपातलेच, पण योगायोगानं देवाचं ना आपलं विघटन झालं, आपण वेगळे झालो. बरोबर. म्हणून आपण जीव, आपल्याला जीव म्हणतात. आणि देवाची दशा आणि जीवाची दशा फार वेगळी. बरोबर. देव अनंत आहे, देव व्यापक आहे, देव चैतन्य आहे, देव आनंद रूप आहे. बरोबर. आणि देवच सत्य आहे, असा हा वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे. आणि त्याचा प्रचार करतात कीर्तनातून. तर तुमचा प्रश्न असा की ही तरुण मंडळी याच्यापासून दूर आहेत, त्याचं कारण याचं की त्यांच्याकडे परंपरेचा अभाव त्या घरात, त्या कुटुंबामध्ये. तरी पण या प्रचारामुळं, कीर्तनामुळं, या उत्सवामुळं आता पुष्कळसा फरक पडायला लागला. गावाकडं सध्या कशी परिस्थिती? गावाकडची तरुण मंडळी वळतीये का कीर्तनाकडे? म्हणजे कीर्तनकार बनण्याकडे वळत नसली तरी कीर्तन ऐकण्याकडे किती रुची आहे? आहे, रुची आहे ना. फक्त कारण त्याला मी अगोदर सांगून गेलो ना की ही तरुण पिढी आता साधारण
15-12 वर्षापासून, म्हणजे 12वी पर्यंतची जी शिकलेली मुलं, 12वीला ते आले की ते अगोदर ठरवतात की आपल्याला आता डॉक्टर व्हायचे, आपल्याला इंजिनियर व्हायचे, कोणी म्हणतं आपल्याला वकील व्हायचे, कोणी म्हणतं आपल्याला अधिकारी व्हायचं, बरोबर, कोणाला कलेक्टर व्हायचे. ती त्या मुलांना वेळ नाही, त्या तरुणाला. तो तिकडं धावतो अभ्यास करणं सारखं, मग त्याचं ते ध्येय, आणि ते ध्येय त्याला गाठायचं असल्यामुळं तो इकडे या विषयाकडं येऊ शकत नाही. म्हणजे तो त्या काय म्हणता त्या पळण्यात तो मग्न होऊन जातो की या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्नही करत नाही करत, आणि त्याला तो चान्सही भेटत नाही. थोडक्यात असं काहीतरी ती गोष्ट होती. प्रकारच्या जीवनामध्ये आता स्पर्धा निर्माण झाली ना, त्या स्पर्धेमध्ये तो गुंततो. मग इकडं भजन, हरिपाठ, कीर्तन, वारी, माळ काय असते, गंध कशा करता लावतात, त्याच्याविषयी काय त्याला बरोबर त्याचं काही भान राहत. आपण कालाबद्दल बोलत होतो. हो. की ते हरिकृष्णांपासून ते चालू झालं. हो. आणि ते त्यांचे बांधव, त्यांना सवंगडी मित्र ते शिदोरी घेऊन यायचे, जे की डबा असायचा, आणि ते एकत्र करणं म्हणजे काला. मग तिथून ती, मग आता याचा संदर्भ कीर्तनात कसा येतो, म्हणजे तुम्ही म्हटले की एका आदल्या दिवशी जागरण होतं आणि त्या दिवशी काला होतो, दुसऱ्या दिवशी काला. जागरण म्हणजे या उत्सवाची सांगता काल्याचे कीर्तन होते अशी परंपरा आहे. म्हणजे शेवट का? हो. बरोबर आहे. सांगता म्हणजे समाप्ती, आणि समाप्तीच्या दिवशी तो काल्याचंच कीर्तन असतं, आणि त्या दिवशी त्या श्रीकृष्ण परमात्माचं चरित्र सांगायचं असतं. त्या दिवशी ते एक बंधनकारक आहे. काला म्हणजे द्वापार युगामध्ये देवानं श्रीकृष्ण रूपाने अवतार घेतला, आणि त्यांच्या जीवनामध्ये ज्या ज्या लीला झाल्या त्या सगळ्या आपण त्या वर्णन करायचे काल्याच्या दिवशी, शेवटच्या दिवशी. असं त्याचं ती एक प्राचीन पद्धती आहे वारकरी संप्रदायाची, आणि ती बहुतेक कुठल्याही संप्रदायात हा काला नाही, वारकरी संप्रदायामध्येच काल्याचं कीर्तन तशी तर कीर्तन परंपरा फक्त वारकऱ्यांचीच आहे. आणि वारकऱ्याला हे जे व्यासपीठ आहे ना कीर्तनाचं, हे समाज प्रबोधनाचं सगळ्यात उत्कृष्ट आणि मोठं व्यासपीठ आहे. असलं व्यासपीठ कुठल्याही पंथाजवळ नाही. बरोबर, जगातल्या. म्हणजे तिथं सगळे जण असतात ना, भजन गाणारे, म्हणजे त्या कीर्तनकाराला साथ देणारे, मृदंग वाजवणारे, आणि त्या भजनाने त्या मृदंगाने त्याला अत्यंत रंग येतो ना, म्हणजे चांगलंच ते वातावरण तयार होतं, लोक रंगतात. आणि ज्यावेळेस माणूस त्या रंगून गेला ना, तर मग जो वक्ता कीर्तनकार सांगतो ना, त्या सांगण्याचा प्रभावही त्याच्यावर होतो. बरोबर आहे. मग कीर्तनकार काही नुसतं देव सांगतात असं नाही ना, समाज प्रबोधन असतं, व्यसनमुक्ती असते, व्यसन करू नका, हे सगळे भक्ती मार्गाला अडथळेच येत नाही. व्यसन ते दूरच नेतात देवापासून आपल्याला. थोडक्यात या व्यसनापासून दूर राहा. अनाचार, भ्रष्टाचार याच्याविषयी कीर्तनकार बोलतातच ना. आणि मग आपोआपच एक सामाजिक सुधारणा, सामाजिक समता अशा प्रकारे समाजात निर्माण होते, आणि त्याच्याकरता हा उद्देशच कीर्तनाचा आहे. कीर्तनाचा उद्देशच समाज प्रबोधन आहे. आता काही लोक या विचाराला जुना विचार समजतात, किंवा त्याला तुम्ही सनातनवादी म्हणा, सनातन विचाराचे, खोलचट विचाराचे असे काही लोक समजतात. त्याचं कारण त्यांनी या ग्रंथाला उघडूनच बघितलं नाही. बरोबर आहे. आणि त्यांच्यापर्यंत जवळ जी माहिती त्याच्याबद्दल पुरवल्या गेली ती मुळीच अपुरी किंवा चुकीची बऱ्याचदा पुरवल्या गेली. असंही झालं असेल. पण तुम्हाला सांगतो, वारकरी संप्रदायाचे महत्वाचे ते 2-3 ग्रंथ आहेत. त्याला आम्ही वारकरी संप्रदायाच्या भाषेमध्ये प्रस्थानत्रयी म्हणतो. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं भागवत, आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांची अभंगगाथा. तुम्ही ज्यावेळेस याचं अवलोकन कराल, म्हणजे ते समजून घ्यायचा प्रयत्न करा, म्हणजे लक्षपूर्वक त्याचं वाचन जर तुम्ही केलं, तर तुमच्याही लक्षात येईल की अरे हे नुसतं तर देव भोळेपणा याच्यात नाही. म्हणजे तो अत्यंत वस्तुनिष्ठ विचार आहे. आणि समाजाच्या जुन्या परंपरा, ज्या समाजाला म्हणजे विघातक अशा परंपरा रूढी होत्या ना,
त्याच्यावर फार मोठ्या संतांनी आघात केला ना. त्या समाजातून पूर्वी जुन्याचा अत्यंत रूढी वाईट होत्या काही. बरोबर आहे. त्या सगळ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात, नवशे कन्या पुत्र होती. आता तुम्ही हे नीट ऐका. नवशे कन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती. कोण म्हणते? तुकाराम, जगद्गुरु तुकाराम महाराज. तुकाराम महाराज. बाबा, नवसनं जर मुलं झाली असती तर लग्न करायचं काय काम होतं का? म्हणजे पूर्वी नवस करणं, वेगळ्या वेगळ्या देवांना मांडणं, त्याच्या पुढे ते नवस करणं वगैरे अशा ज्या काही अनिष्ट परंपरा होत्या ना, बरोबर, त्याच्यावर संतांनी आघात केला. आणि ते सुरुवातीला लोकांना पटलं नसावं कदाचित. हा, नाही, नव्हतं पटत ना, म्हणून संतांनी विरोध झाला ना. ज्ञानेश्वर महाराजांना, नाथ महाराजांना, जगद्गुरु तुकाराम महाराजांना जो समाजाचा विरोध झाला ना, त्याचं कारण की हे सगळे सुधारणावादी मंडळी, परमार्थातली सुधारणावादी मंडळी. आणि ज्यांनी जे जे सुधारणावादी होऊन गेले ना, त्यावेळेस प्रस्थापित समाजाने त्यांचा विरोधच केला ना. ते कोणी असेल, येशू ख्रिस्त असतील, मोहम्मद पैगंबर असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, सगळ्या प्रस्थापित समाजाने त्यांना विरोध केला, कारण ही सगळी सुधारणावादी होती. बरोबर आहे. आणि ह्या सुधारणा आताच्या पिढीपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती गरज वारकरी संप्रदाय कीर्तनाच्या माध्यमातून पूर्ण करायचं करू शकतो. बरोबर आहे. कीर्तनकार होण्यासाठी, कीर्तनकार होण्याची प्रक्रिया कशी आहे नेमकं? पूर्वी म्हणजे 100-125 वर्षापूर्वी काय असं वस्तुनिष्ठ सिलेबस ज्याला म्हणतो आपण, अभ्यासक्रम ना, तसं नव्हतं पूर्वी. बरोबर आहे, नव्हतं. आणि हे साधू संत महात्मे सर्वज्ञ होते, त्यांना काही शिकायची गरज नव्हती, त्यांना काही अभ्यास करायचे, कारण ते प्रत्यक्ष ज्ञानी होते. बरोबर आहे. तुम्ही माना अगर नका मानू, पण ते उपजताचे ज्ञानी. बरोबर आहे. ज्ञानच त्यांच्या रूपानं अवतरित होत होतं. पण 1917 साली श्री क्षेत्र आळंदीला पूज्यश्री जोगबाबांनी वारकरी शिक्षण संस्था काढली. पहा, जोगबाबांनी. हो, जोग महाराज म्हणजे या वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारांचे जनक म्हणा, तुम्ही जनक म्हणा. त्या काळामध्ये त्यांनी विद्यार्थी जमा केले आळंदीला. बरोबर. आणि जसं आपलं शाळेत शिक्षणाचा सिलेबस असतो ना, अभ्यासक्रम, तसा अभ्यासक्रम त्या संस्थेमध्ये ठरवून घेतला. म्हणजे आळंदीला एक संस्था सुरू केली त्यांनी. हो, वारकरी शिक्षण संस्था सद्गुरू जोग महाराजांनी काढली. आणि मग त्याचा अभ्यासक्रम, त्याच्यात गीता शिकवायची, ज्ञानेश्वरी शिकवायची, आणि वेदांत शास्त्र ज्याला म्हणतात, आध्यात्मिक शास्त्र, त्याचे विचारसागर, वृत्ती प्रभाकर, हे तुमचे नाव पहिल्यांदा तुमच्या कानावर येत असते. हे ग्रंथ आहेत, त्याच्यातून त्या अध्यात्म ज्ञानामध्ये प्रवेश होतो, असे ते ग्रंथ. मग ते असे शिकवले. जवळजवळ तो 4 वर्षाचा कोर्स आहे. आताही चालू आहे संस्था. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढी कीर्तनकार मंडळी ना, तर 90% मंडळी ही त्या संस्थेतून, की बाकीच्या पुन्हा संस्था झालेल्या आहेत आता आळंदीला, तिथून ते शिक्षण घेऊन येतात. म्हणजे एक शास्त्रीय पद्धतीचं ते शिक्षण होतं. आणि मग तिथला तो ज्ञानाचा अनुभव मग इकडे समाजात ते मांडतात आपल्या कीर्तनाद्वारे. म्हणजे एखाद्याला जर कीर्तनकार किंवा या गोष्टींकडे वळायचं असेल तर त्यांनी थोडक्यात आळंदीला भेट द्यावी आणि तिथं जोग महाराज वारकरी संस्था या संस्थेत त्यांनी जावं. हो, अशा आहेत संस्था. आणि 2-4 नावाजलेल्या संस्था आहेत. आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण म्हणजे हे आध्यात्मिक शिक्षण हे चांगलं मिळतं तिथं. आणि त्या संस्थेबद्दल जर थोडं सांगायचं म्हटलं की तिथं फीस मागितली गेते का, फीस द्यावं लागते का, कसं त्याची प्रक्रिया कशी असते? नाही, मी कीर्तनातूनही सांगत असतो लोकांना, आणि बरेच सांगतात की शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फीस नाही, अशी संस्था म्हणजे ती आळंदीची संस्था. बरोबर आहे. बिन पगारी शिक्षक आणि बिन फी विद्यार्थी. आणि सगळे विद्यार्थी पूर्वी मधुकरी मागून आणायची.
मधुकरी म्हणजे वेगळ्या वेगळ्या गावात जायचं आणि तिथून भाकरी कालवून असे मागून लोकही प्रेमानं द्यायचे. बरोबर. आणि मग ते खाऊन विद्यार्थी शिकायचे. फार मोठे अभ्यासक मंडळी आमचे. माझे गुरुवरे वैकुंठवासी बांधव बाबा आटळकर, ते 65 साली त्या आळंदीला गेली होती शिकायला. त्यावेळेसचा काळ वाईट होता. म्हणजे त्यावेळेस मधुकरीची एवढी काही फार सोय नव्हती ना, कोणी द्यायचं कोणी नाही, कारण नवीनच ती सुरुवात होती, सुरू झालं होतं. बरोबर. तर त्यांनी फार वाईट दिवस काढले त्या काळात. पण निष्ठा, आपल्याला साधना करायची, आपल्याला परमार्थ करायचा, आपल्याला भगवत प्राप्तीची साधना करायची, या हेतून त्यांनी ते सगळ्या संकटाला तोंड देत देत ते शिकले. बरोबर आहे. अशी पुष्कळशी महात्मे होऊन गेली, आजही आहेत. म्हणजे कीर्तनकाराची शाळा चांगली निर्माण झाली. बरोबर आहे. जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था. मग तिथं विद्यार्थी जातात, तिथे राहतात की तिथे नाही राहत? म्हणजे मग त्यांची राहायची सोय आहे ना, म्हणजे राहायची खायची, म्हणजे 4 वर्ष ते तिथेच असतात, राहतात. बरोबर आहे. आणि पुष्कळ मग कोणी मृदंग शिकतात, कोणी नुसतं भजन शिकतात. बरोबर. आणि मग तो जोडच आहे ना, कीर्तनाला याच्या सगळ्याची जोड असते. सगळं असल्याशिवाय एक प्रकारची रंगतही त्याला येत नाही, रंग ज्याला म्हणतो आपण. बरोबर आहे. आणि मग त्यांना म्हणजे श्रोता आकर्षित झाला पाहिजे. आणि श्रोता ज्यावेळेस आपल्या कीर्तनकाराशी एकरूप होतो, कीर्तनकार जो विषय प्रतिपादन करतो किंवा सांगतो ना, त्याविषयी श्रोता ज्यावेळेस एकरूप होतो ना, त्यावेळेस त्या वाक्यानं त्या कीर्तनकारानं सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे त्याच्या अंतःकरणात बरोबर ते पोहोचतं. म्हणजे त्याचा शिक्का ठसाच बसतो, असं ठसाच बसतो. बरोबर आहे. आणि आता जेव्हा तुम्ही सांगितले की त्या संस्थेत लोक जाऊन जर एखाद्याला बनायचं तर तिथून तो बनू शकतो, सगळ्यांनाच ऐकायला आवडेल की तुमचा प्रवास कसा राहिला, की म्हणजे तुम थोडं थोडक्यात तुमच्या जीवनाबद्दल, की लहानपण तुमचं कसं गेलं थोडंसं, आणि मग म्हणजे तिथून प्रवास कसा झालाय, तुम्ही पोहोचले कसं कीर्तनकारात? हो, हे बरोबर आहे तुमचा प्रश्न. तसं म्हणजे आपलं शेतकरी कुटुंब, पण गंमत अशी की आमच्या कुटुंबामध्ये वारकरी संप्रदाय 3 पिढ्यापासून. म्हणजे माझी आजी, वडिलाची आई माळकरी, आणि पंढरीची वारी नित्यनेमाची. बरोबर. मला सांगायचे, आजी माझ्या वडिलाला 3 मुली झाल्या आणि मुलगा नाही. माझ्या आजीनं नवस केला देवाला, ते मी अगोदर सांगितलं, 900 कन्यापुत्र होती. बरोबर. अनुभव सांगतो की भगवंताला पांडुरंग राहायला प्रार्थना केली, मला जर नातू झाला ना तर मी त्याला घेऊन 11 वाऱ्या करीन आणि त्याचं नाव पंढरीनाथ ठेवून. माझ्या नावाचा आहे इतिहास. बरोबर आहे. आणि योगायोगानं माझा जन्म झाला, 1948चा जन्म माझा. आणि मग त्या आजीनं मला कडीवर घेऊन, माझ्या आईला घेऊन 11 वाऱ्या केल्या. बापरे, लहान असताना? हो, लहान असताना. आणि मग ते माझं नाव पंढरीनाथ ठेवलं. बरोबर. त्यावेळेस ते असा प्रवास असायचा वारीचा. बदनापूरला यायचं आम्ही, बदनापूरहून मनमाडला जायचं, मनमाडहून दौंडला जायचं, कुर्डुवाडीला जायचं, आणि मग ती छोटी रेल्वे होती, त्या रेल्वेमध्ये बसून, मला ते आजही प्रसंग आठवतो, ती रेल्वे दिसते, डुगू 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 चालायची ती रेल्वे, आणि मग पंढरीला जायचं. तर मग तो माळ माझ्या कायम गळ्यात लहानपणापासून. आणि मग मी कॉलेज केलं, ग्रॅज्युएशन केलं. म्हणजे जसं कोणी पण करतं शिक्षण, कॉलेज. हो, आपल्या संभाजीनगरला सरस्वती भुवनमध्ये BA झालो. त्यावेळेसही माझ्या गळ्यात माळ होती आणि मी गंधही लावायचो. माझे एक प्राध्यापक मला टिकली म्हणले एकदा. माझे प्राध्यापक म्हणले, यू स्टँड अप मिस्टर टिकली, मला म्हणले ते गंधामुळे. हो, मी रागवलो, म्हणलं सर पुन्हा मला तुम्ही असं म्हणायचं नाही, अजिबात नाही, माझ्या टिकलीविषयी माळीविषयी बोलायचं नाही. ते मला म्हणजे एक्सक्यूज मी बरं का, माझं फार चुकलं, तावरे, आय एम व्हेरी सॉरी, प्लीज सिट डाऊन, बसा. असं तो एक
आणि तो स्वाभिमान आहे ना आपला. बरोबर आहे. मग मी त्याच्यानंतर BA झाल्यानंतर थोडं नोकरीची वानवा होतीच तेव्हा, आणि शिक्षणाचा उद्देश लोकांचा नोकरी असतो, बरोबर आहे, नाही इलाज त्याला. पण शेतीबाडी होती, वडील थकलेले होते. मला म्हणले कशाला नोकरी करतो, आपली शेतीबाडी सांभाळ. मी शेती केली आणि योगायोगानं मग वाकुळणी म्हणजे आमचं पाहुण्याचं गाव. म्हणजे तुमचा जन्म, तुम्ही कोणत्या गावचे? प्रॉपर चिकणगाव. 7 किलोमीटर वाकुळणीहून. हा बरोबर. आणि कोणत्या जिल्ह्यात? आता जालना जिल्हा. पूर्वी संभाजीनगर जिल्हा होता, म्हणजे औरंगाबाद पूर्वीचा. आणि मग तिथून पाहुण्याच्या नात्यानं कशात वाकुळणीला येणं व्हायचं. आणि मग बाबांची माझी गाठ झाली. तेव्हा माझं वय होतं 40 वर्ष. बाबा म्हणजे वाकुळणीला संत वाङ्मय सेवा संघ नावाची वारकरी शिक्षण संस्था आहे. जशी आपण आत्ता जोगबाबांच्या संस्थेविषयी बोलू तशी. म्हणजे बाबा तिथून शिकून आले आळंदीहून, आणि त्यांनी वाकुळणीला ग्रामीण भागात संस्था काढली. त्या संस्थेला आता 55 वर्ष झाली वाकुळणीच्या. आणि बाबांनी मग विद्यार्थी तयार केले. मग कोणाला मृदंग शिकवायचा, कोणाला कीर्तन शिकवायचं, भजन शिकवायचं. आणि आमच्या संस्थेचा मुख्य विषय जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेचं पारायण करायचं. बरोबर. 1967 पासून श्री क्षेत्र भांडारा डोंगर देहूपासून 5 किलोमीटर ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी तपश्चर्या केली, जगद्गुरु तुकाराम महाराजांना देवाची प्रत्यक्ष भेट झाली, किंवा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पत्नीच्या पायातला काटा देवाने तिथं त्या डोंगरावर काढला, असं इतिहास आहे, असं चरित्र तुकोरायचं. तिथं मग बाबांनी गाथा पाठ केला. म्हणजे 4092 अभंग मुखोद्गत होते बाबांचे. हो. आणि त्यांनी पारायणाचा एक नवाच पायंडा निर्माण केला. पूर्वी लोक ते गाथा पारायण करत नव्हते. त्यांनी त्या अभंगाला चाली लावून आपल्या वारकरी संप्रदायाचे भाजनाचे जनक म्हणजे बंकट स्वामी, त्यांनी अशा वेगळ्या वेगळ्या चाली निर्माण केल्या आणि त्या अभंगाला लावायच्या. म्हणजे तो आणखी त्याचाच गोडवा निर्माण व्हायचा. एकदम बाबांनी ती परंपराही सुरू केली ना. आता आम्ही वार्षिक श्री क्षेत्र भांडारा डोंगर इथं माघ शुद्ध दशमीला पारायण करतो. बरोबर. फार मोठा सोहळा होतो. आता तिथं 2000 लोक पारायणाला असतात माझ्याबरोबर. ती परंपरा अद्याप चालू आहे. परत बीजेला देहूला एक पारायण करतो आम्ही. आणि आता बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं वाकुळणीला आमच्या संस्थेच्या वतीनं पारायण करतो. अशी ती परंपरा सुरू झाली. 40 वर्षानंतर ज्यावेळेस माझं वय 40 वर्षाचं होतं त्यावेळेस बाबांचा माझा संबंध आला. म्हणजे 40 वर्ष तुम्ही माळकरी होते? हो, माळकरी. कीर्तनकार नव्हते? नाही, अजिबात नाही. पण मला थोडाफार भजनाचा छंद असायचा. आणि मग त्या कीर्तनातही कधी कधी बाबांच्या कीर्तनामध्ये मी असायचो. त्यांनी ओळखलं की बाबा ह्याला पारमार्थिक अंग आहे आणि चांगल्या वृत्तीचा माणूस, असं बाबांचा ग्रह. मी चांगलं आहे असं मला नाही म्हणायचं. त्यांनी मग माझ्या घरी आली ती, त्यांनी माझी सगळी परिस्थिती पाहिली. आणि मुलं बाळ, आई, भाऊ, माझे भाऊजाया, माझी मुलं होती. मग त्याने मला दररोज या वाकुळीला मग मी यायचो. तर त्या काळामध्ये म्हणजे मी 40-42 वर्षाचा असताना बाबांनी मला विचारसागर नावाचा ग्रंथ शिकवला. आणि जेव्हा तुमची त्यांची भेट झाली त्यांचं काय वय असेल? बाबांचं का? त्यावेळेस साधारण बाबा 60 वर्षाचे असतील. बरोबर, 60 वर्षाचे असतील. त्यांचा माझा 20 वर्षाचा फरक आज म्हणा. त्यांनी मला 2-3 चांगले ग्रंथ शिकवले. आणि मला तेव्हा वाटायचं की हा ग्रंथ शिकून आपल्याला करायचं काय. पण बाबांचा असा उद्देश होता की हा चांगलं कीर्तन करेल. माझ्या बुद्धीविषयी त्यांना विश्वास होता. आणि मी शिकलेला असायचो, लवकर ग्रहण व्हायचं मला. त्यांना उल्हास वाटायचा. मग गीता, विचारसागर, वृत्तीप्रभाकर असे ग्रंथ मला त्यांनी शिकवले. आणि मी हळूहळू घरातून रिकामा होतो. माझे भाऊ काम करायचे, मला सुट्टी असायची. मग मी त्यांच्याबरोबर गाथा पारायणही केली. आणि योगायोगानं मग बाबांनी मला एक दिवस कीर्तनाला उभं केलं. कीर्तन करायलाच. त्यांना माझी बुद्धीची खात्री होती. मग ती झाली सुरुवात. त्याच्यानंतर बाबा वारले. त्यांनी मृत्यूपत्रात लिहून ठेवलं की माझ्यानंतर संस्थेचा कारभार नाना म्हणजे मी
सांभाळतील. आमच्या सगळ्या ट्रस्टींनी मान्य केलं. म्हणजे गेली आता 25-26 वर्ष मी त्या संस्थेमध्ये राहतो कायम. आणि विद्यार्थी आहेत. आम्ही मृदंग शिकवतो, भजन शिकवतो, काकडा, हरिपाठ, गीता असा आमचा अभ्यासक्रम चालू आहे. म्हणजे 40 वर्ष पूर्ण प्रापंचिक जीवन करून तुम्ही इकडे वळले. मी अगोदर सांगितलं की आपला संप्रदाय प्रापंचिकाचा संप्रदाय म्हणून. बरोबर आहे. आणि मग जेव्हा तुम्ही त्यांना भेटले, म्हणजे तुम्हाला कसं वाटलं होतं भेटून, किंवा काहीतरी एखादा किस्सा त्यांच्यासोबतचा की तुमच्या तो मनातच बसला त्यांच्यासोबतचे काही घडलेली गोष्ट? तो प्रभाव होता बरं का. तुम्हाला खरं वाटेल न वाटेल, पण साधूचं ज्यावेळेस दर्शन होतं, एखाद्या साधू महात्म्याचं संताचं दर्शन होतं ना, त्यावेळेस माणसाच्या मनावर तो अगदी नैसर्गिक प्रभाव होतो. आणि मी ज्यावेळी त्यांना पाहिलं ना, तर मी त्यांच्या प्रभावानं बरोबर प्रभावित झालो. मला वाटायचं की महाराज ज्याला म्हणतात ना, त्या महाराजापेक्षा हे महाराज वेगळेच. त्यांची अवस्थाही तशी होती. वैराग्य होतं, पैशाविषयी आस्था नाही, मान पान वगैरे काही नाही, अत्यंत निष्प्रभ वृत्ती होती. आणि त्याचा प्रभाव माझ्यावर साहजिकच झाला. बरोबर. त्यांच्यामुळं मग मी त्यांची संगत सोडली नाही. हळूहळू माझी त्यांची संगत वाढत गेली. आणि मग 97ला ते वारले. आणि मी अंत्यविधीला आलो. त्यांचं ते मृत्यूपत्र उघडलं लोकांनी. तेव्हापासून परत मी माझ्या गावी गेलो नाही. म्हणजे 97 ते 23. बरोबर. आता जातोय मी तसं घरी, पण माझं घर आता माझी संस्था. बरोबर. आणि मुलात त्यांना शिकवण्यात आनंदात जीवन जगणं. जीवनातली जी खरी शांती म्हणतात ना, ती तिथे मिळते. बरोबर. तुम्ही सगळे शांतीच्या शोधात आहे, मला ती मिळाली. आम्ही सगळे जग शांतीच्या शोधात आहे. बरोबर आहे. आणि जोपर्यंत आध्यात्मिक या मार्गाला माणूस येत नाही, याचं चिंतन करत नाही, तोपर्यंत शांती नाही मिळत. कारण हे तुम्ही किती करा ना, आता आपण बघतोय ना, अत्यंत श्रीमंत माणसं, उच्च पदावर आरूढ असलेली माणसं, पण शेवटी हे सगळं जाणारच आहे ना. तुम्ही बाकी काही मान्य नाही केलं आमचं, किंवा ज्याला तत्वज्ञान म्हणतात, भारतीय तत्वज्ञान, त्या तत्वज्ञान तुम्ही मान्य नाही केलं तर तुम्हाला हे मान्यच करावं लागेल की एक दिवस हे सगळं सोडून आपल्याला जायचंय. मृत्यू हे सत्यच आहे. हा, हे तर तुम्हाला मान्यच करावं लागेल. बरोबर आहे. आणि तो मृत्यू सुकर व्हावा, त्या मृत्यूविषयीची भीती नाहीशी व्हावी, असं जे सामर्थ्य असेल तर ते आपल्या तत्वज्ञानामध्ये. बरोबर. असं गोड तत्वज्ञान. त्याच्यामुळं सर्वांनी त्याचा अंगीकार करायलाच पाहिजे. सुशिक्षितांना उलट लवकर ग्रहण होतं ना ते. हो, पण इतक्यात तेच जरा जास्त दूर जातात. सुशिक्षित दूर आहेत. अडाणी माणसं ते भाविक असतात, ते लगेच आकृष्ट होतात. आणि सुशिक्षित माणसं थोडं दुरावलेले असतात. बाबा, त्यांचं नाव काय बाबांचं? गुरुवरी वैकुंठवासी भानुदास बाबा आटाळकर. ते अमरावतीचे होते. पण ते लहानपणी त्यांनी घर सोडलं, तेही परत घरी गेले नाही. बरोबर. वडील वारले गेले नाही, आई त्यांची लहानपणी वारली होती असं ते आम्हाला सांगायचे. आळंदीला 4 वर्ष संस्थेत काढली. आणि माऊलींचा 16 असतो पहा, म्हणजे आगळा वेगळा 16 जगातला. तुकाराम महाराजांचा 16, माऊलींचा 16, जवळजवळ 10-15 लाख लोक 15 ते 20 दिवसाचा पायी प्रवास करून पंढरपूरला येतात. आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर चालत येतात. 10 लाख लोक असतात. त्या 16मध्ये बाबा यायचे भजन करत. आणि मग ते वाकुणीच्या मंडळी हे 16 जायची. त्यांची ओळख झाली. त्यांनी सप्ताह करता बाबांना इथं आणलं, भानुदास महाराजांना, म्हणजे वाकुणीला. जो माऊलीचा 16 असतो
त्यात भानुदास महाराज म्हणजे ते होते त्यात, आणि काही वाकुळणीची मंडळी होती. त्यांची ओळख झाली. हा, आणि ते सुंदर गात होते, गोड भजन म्हणायचे. बरोबर. मग हे वाकुळणीची मंडळी म्हणले चला आमच्या बरोबर, आमच्या सप्ताहाला या. मग त्या सोहळ्यातून वारी झाल्यानंतर भानुदास महाराजांना आपल्या वाकुळणी गावची मंडळी घेऊन गावी आली, आणि मग ती ओळख झाली, संबंध झाले, आणि गाव चांगलं, माळकरी गाव, सदन गाव. बाबा रमले तिथं, आणि मग तिथं ती संस्था काढली. तर मला एक गोष्ट मी पाहिली आहे त्या गावाची, की गावामध्ये बाबांचा फोटो सगळ्यांच्याच घरात आहे. हो. इतकी आस्था कसं काय, की समजा आता मला काही माहितीच नाही त्यांच्या बाबतीत. त्याचं कारण आहे ना, जो माणूस निस्पृह असतो, कशाची आशा नाही, निस्पृह असतो, आणि ज्याचं आचरण ज्याला म्हणतो आपण अत्यंत शुद्ध असतं, असा महात्मा फार दुर्मिळ ना. असा महात्मा गावकऱ्यांना लाभला, वाकुळणीकरांना. आज आमच्या गावामध्ये प्रत्येक घरात ज्ञानेश्वरीने गात आहे, प्रत्येक घरात. आणि वार्षिक उत्सवाला सगळे लोक साथ देतात. महाराजांची पुण्यतिथी होती, अख्खं गाव, अख्खा परिसर जमा होतो. 10,000 लोक असतात दरवर्षी पुण्यतिथीला. बरोबर. फार लोकांचं प्रेम बाबांनी मिळवलं, आणि ते प्रेम आता लोकांनी तेवढंच कायम ठेवलं. आता संस्थेतही तेवढ्याच प्रेमाने लोक येतात ना. ती परंपरा लोकांनी टिकवली, आणि मी शक्यतो ती परंपरा कायम राहावी ह्याच प्रयत्नात असतो. बरोबर आहे. म्हणजे त्यांच्यानंतर संस्थेला सांभाळण्यासाठी त्यांनी तुम्हाला तयार केलं, हे झालं. असंच झालं. बरोबर, असंच म्हणा. त्यांच्या आणि तुमच्यात असं काही घडलेला प्रसंग किंवा काहीतरी म्हणजे आठवण राहून जाते ना, एखादा प्रसंग एक व्यवस्थित आपल्याला आठवतो, कसाही असो तो, गमतीदार असो किंवा काहीतरी वेगळं घडलेलं असतं, असं काही त्यांच्यासोबतचा तुम्हाला प्रसंग जो खूप तुमच्या सोबत राहिला? म्हणजे ते अत्यंत आबोल होते, कमी बोलायचे बाबा, स्वभाव तापट होता, गरम. आणि मग फार लोक असे जवळ नसायचे. प्रेम करायचे लोक, लोकांची फार श्रद्धा, पण जवळ बसायचं नाही. पण ते जरा आदरयुक्त भीती वाटायची. मला पण वाटायची ना. मी कायम त्यांच्या बरोबर होतो, तरी मला ती भीती वाटायची. पण 1-2 वेळेस असा प्रसंग घडला की ज्याच्यामुळे मी आकृष्ट झालो. तुम्हाला एक जीवनातलं उदाहरण सांगतो. वाकुळणीचं आणि माझं गाव चिकणगाव 7 किलोमीटरचं अंतर. मी वाकुळणीला आलो. मला म्हणले, मला ते नाना म्हणायचे ना, म्हणजे मला आज जे माझ्या नाना नावानं मी प्रसिद्ध आहे ना, त्याचं कारण बाबा. मला कधी ते तावरे म्हणले नाही, पंढरीनाथ म्हणले नाही, नाना. मला म्हणले, नाना आमच्या काकड्याची समाप्ती, तर कीर्तनाला या चिकणगावून. म्हणलं चालेल, येईल. आणि मला कुणकुण अशी लागली की बाबा आपल्याला कीर्तन करायला लावतील. संशय आला, अशी कुणकुणही लागली. आणि बाबांपुढं आपण काय बोलणार उभं राहून, येऊ म्हणलो. पण मग आम्ही पायी आलो. गावातली 4 आमची भजनी मंडळातली 4 मुलं, मी. मग मी त्या मुलांना रस्त्यानं पटवून सांगितलं. म्हणलं यदा कदाचित बाबा जर मला म्हणले, नाना आज तुम्हीच कीर्तन करा, मला तब्येत नाही बरोबर का माझ्या जीवावर आलं तर, आणि मला बाबा पुढे उभा राहता येणार नाही, मला भीती वाटते, तर मग मी असं म्हणेल बाबाला, बाबा माझा फार पाय दुखतो, चालून आले म्हणून. नाही, माझा पाय दुखतोय, असं मोचला होता, लचकला होता, असं मी खोटं नाटक सांगेल, आणि तुम्ही सगळ्यांनी हो करा, हो बाबा आम्ही त्याचे लंगडतच आले आमच्याबरोबर, असं म्हणा. आणि मग आम्ही आलो तिथं, आणि तसंच घडलं. मी संस्थेच्या द्वारातून प्रवेश केल्याबरोबर, नाना तासभर कीर्तन करा. मी म्हणलं आपण जसा विचार केला तसंच घडलं. मी म्हणलो बाबा केलंही असतं, पण माझा पाय दुखतो यांना विचारा. ते म्हणले हो बाबा आम्ही ते लंगडत आले आता. म्हणजे सस्पेर खोटं बोललो. मग बाबा कीर्तनाला उभं राहिले, त्यांनीच कीर्तन केलं.
मी टाळ घेऊन बाकीच्या भजनी गाणारी मंडळी असते त्यांच्यात उभं राहिलो. कीर्तनामध्ये एक चाल होत असते, म्हणजे जो अभंग विवेचनाला कीर्तनकार घेतात ना, तर त्या अभंगाला दोघांनी चाल लावून म्हणायचं आणि मग त्यांचं व्याख्यान सुरू होतं. बरोबर. तर मला म्हणले नाना म्हणा तुम्ही चाल. मग मी वळीतून त्या गायनाचार्यांच्या लाईनीतून पुढं आलो, माईक जवळ उभं राहिलो आणि एक दुसराही गाणारा होता. आम्ही दोघं जण ती चाल म्हणलो. आणि गंमत अशी, ती चाल म्हणेपर्यंत माझा हा पाय डावा असं मोगरीसारखं सुजला. बापरे. असं सुजला स्टेजवर. मला परत लयनीत जाता येईना एवढा तो बधिरही झाला सुजला. जो तुम्ही सांगितला होता त्यांना तोच पाय. आणि मी असं मला म्हणले का हो तुमचा पाय दुखत होता मग तुम्ही बसले का नाही, कशाला उभं राहिले हो. माझ्यावर रागवली. बरोबर. ते कधी खोटं बोलत नव्हते ना, आपण खोटं बोललेलं त्यांना खरं वाटायचं. सत्यवादी महात्मा. आणि मग मी विचार केला काय अद्भुत शक्ती, एक प्रकारचा शापच ना खोटं बोलण्याची शिक्षा. असं प्रभावित होत गेलो अनेक वेळेस मी. बरोबर. त्यांची ती माझ्यावर कृपाही होती. असा प्रकार झाला माझ्या जीवनातला. आता चांगलाच किस्सा होता म्हणजे. हो. असे 2-3 अनुभव आले, पण हा महत्वाचा अनुभव. म्हणजे त्यांनी ते खरं मानलं म्हणून ते खरंही झालं असंही घडलं असतं. म्हणजे त्याला आपण शापही म्हणतो. बरोबर. किंवा आपण खोटं बोललो ना त्याची ती शिक्षाही म्हणा ना. मग ती शिक्षा देवानं दिली असेल, आणि देवानं शिक्षा काय दिली असेल तर तू एवढ्या मोठ्या साधूला महात्म्याला खोटं बोलतोस. बरोबर. कदाचित ती शिक्षा त्याच्यामुळे देवानं दिली असेल. बरोबर. कदाचित घडलं. मग ज्यांचा देवावर विश्वास आहे ते बरं का, ज्यांचा देवावर विश्वास नाही ते अशा गोष्टी मान्यही करणार. बरोबर. नास्तिक आपण म्हणतो ना. मला असं विचारायचं आहे की कीर्तनकार होण्याआधी आणि कीर्तनकार झाल्यानंतर तुमच्यात काही तुमच्या स्वभावात काही फरक पडला का, किंवा असं लोक काही म्हणायला लागले असं काहीतरी वेगळं वाटतंय असं काही? स्वभावात बदल होणंच गरजेचं आहे. ज्याचा स्वभाव बदलला नाही आणि कीर्तन करतो त्याच्या वाणीचा त्याच्या व्याख्यानाचा समाजावर नाही प्रभाव होत. आता सध्या संख्या वाढली लोकांची. पूर्वी 50 लोकही कीर्तनाला नव्हते, आता हजारांना समाज असतो कीर्तनात. पण तेवढा प्रभाव बदल नाही होत. बरोबर. आणि माझं मत वैयक्तिक आणि ज्येष्ठांचंही मत तसंच की वक्ता जोपर्यंत निर्मळ नाही ना, वक्त्याचं वक्तृत्वाचा जो पावर असतो, शक्ती, ती त्याच्या आचरणाची असते. त्याचं जेवढं शुद्ध आचरण असेल, तो खरा साधक असेल तर त्याच्या बोलण्याचा निश्चित प्रभाव होतो. बरोबर आहे. असं मी आमचे कीर्तनकार नाथांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतात. एक बाई मुलाला घेऊन नाथ महाराजांकडे आली. नाथ महाराजांनी विचारलं, बाई कोणीकडे आलीस तू, का आलीस? आणि बाबा हा माझा मुलगा गुळ फार खातोय, गुळ. आणि त्या गुळामुळे त्याच्या पोटात जंतू होतात, त्याला शौचाला लागते वगैरे, त्याला काहीच तरी सांगा. ती बाई नाथ महाराजांना म्हणून. नाथ महाराजांनी सांगितलं, बाई 1 महिन्यानंतर ये. शांतीब्रह्मांनी नाथ महाराजांनी त्या बाईला 1 महिना सांगितलं. ती 1 महिन्यानंतर नाथ महाराजांकडे गेली. बाबा मी आले माझं बाळ घेऊन, मुलगा घेऊन, तुम्ही म्हणले होते 1 महिन्यानंतर ये, फार गुळ खातोय. नाथ महाराजांनी त्या मुलाला मांडीवर बसवलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याला म्हणले, बाळ गुळ खात जाऊ नको. ये बाई जा घेऊन तुझ्या मुलाला. ती बाई नाथ महाराजांना म्हणाली, मग एवढं सांगायचं होतं मग त्या दिवशीच का सांगितलं नाही? बरोबर आहे. तेव्हा नाथ महाराज म्हणले, बाई मी स्वतः, मला गुळ फार आवडतो, मी खात होतो. आणि मी गुळ खात होतो, तुम्हाला गुळ खाऊ नका असं म्हणायचा अधिकार नाही ना. बरोबर आहे.
तो अधिकार मला केव्हा प्राप्त होईल, ज्यावेळेस मी गुळ खाणं बंद करेल. मी तेव्हापासून गुळाला शिवलो नाही. मी ओळखलं की आता आपण गुळ नाही खाल्लं तरी चालतं. आता माझं ती सवय तुटली आणि मग आता तो गुळ खाणार नाही. बरोबर आहे. सांगण्याआधी ते आचरणात आणलं. वक्ता जो विषय प्रतिपादन करतो, सांगतो ना, शास्त्र आमचं वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान असं आहे की त्या सांगणाराला त्या विषयाचा अनुभव असावा. एक साधू संत जे सांगतात ना, त्या विषयाचा पुरेपूर त्याला अनुभव असावा. देवाविषयी बोलतो ना, मग देवाचा त्याला काही थोडा फार होत नाही, पण अनुभव असावा भगवंताविषयीचा. म्हणजे तो अनुभवी असावा. त्या विषयाचं त्याला पूर्ण ज्ञान असावं आणि इतराविषयी इतरांना ते कळावं, इतरांना या मार्गात यावं, इतरांचाही दुःखाचा निराश व्हावा, अशा अंतःकरणात खरी तळमळ, अशा 2-3 गोष्टी त्या वाक्याच्या आवश्यक, निश्चित प्रभाव पडतो. बरोबर आहे. आपण आज बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोललो. कीर्तनाबद्दलही बरंच कळालं आज मला. भानुदास महाराजांबद्दलही कळालं, तुमच्या प्रवासाबद्दल कळालं. आपण पुन्हा एकदा भेटू आणि भंडारा डोंगराचा तुम्ही उल्लेख केला, तुकाराम महाराजांचा तुम्ही उल्लेख केला. म्हणजे मला असं वाटतं आपल्या चर्चेत अजून बरंच काही आहे जे आपण बोलू शकतो आणि जे दर्शकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि कदाचित त्यांच्याही मनात काही काही प्रश्न असतील ते त्या चर्चेतून सुटतील. तर हे आपण पुढच्या भागात घेऊ. चालेल. आणि खूप बरं वाटलं आज ही चर्चा करून. एक शेवट करताना फक्त की तुम्हाला कसं वाटलं ही चर्चा करून? हो, चांगलं. उलट तुमच्यासारखी माणसं आम्हाला हा प्रश्न विचारायला लागले, मला त्याच्यात आनंद आहे. म्हणजे तुमच्यामध्ये जी जिज्ञासू वृत्ती, व कीर्तन काय, परमार्थ म्हणजे काय, साधू संत म्हणजे काय, देव आज लोक देवच मानायला तयार. बरोबर आहे. आणि आपण चर्चेतून ऐकतो ना की राम, ज्याला आता जे मंदिर चाललंय अयोध्येमध्ये ना, तर काही लोक म्हणले तर राम म्हणजे कल्पना, काल्पनिक असं म्हणतात. बरोबर, काही काही चर्चा चालू आहे. जे अश्रद्ध आहे, नास्तिक आहे, देव न मानणारी माणसं, तर तो बदल होतो संत साहित्याच्या अनुषंगानं, अभ्यासानं, असं तो साक्षात्कार घडतो. हो हो, निश्चितच. त्याचं ते सामर्थ्य आहे त्या ग्रंथांचं. कारण ते संत साहित्य म्हणजे ते प्रासादिक वाणी, दिव्य वाणी, त्याचा प्रभाव झाल्याशिवाय राहत नाही. त्याचा अंगीकार करा आणि सर्वांनी आपलं जीवन बदलून घ्या, असं यावेळेस मी सांगेन. चालेल, धन्यवाद. जय हिंद. जय. कसा वाटला आजचा एपिसोड? मजा आली ना? महाराजांनी एकदम मनमोकळ्या गप्पा मारल्या आपल्यासोबत. वारकरी संप्रदाय, कीर्तन काय असतं, कीर्तनाचा एक वेगळा दृष्टिकोन आज त्यांनी आपल्यासमोर मांडला. नाथ महाराजांची ती गोष्ट, शिदोऱ्यांची ती गोष्ट, या सर्व गमतीदार गोष्टींसह आपण अध्यात्मासारख्या अवघड विषयांना बोललो. शांती, संत ग्रंथ का महत्त्वाचे असतात, त्यांना कसं वाचलं पाहिजे, त्यांचा आपल्या आयुष्यावर होणारा प्रभाव, या सर्व गोष्टींबद्दल आपण बोललो. महाराजांनी त्यांचा स्वतःचा प्रवास कीर्तनकार बनण्याचा तोही खूप मजेदार होता. त्यांनी त्यांच्या गुरूंबद्दल सांगितलं. येणाऱ्या पॉडकास्टमध्ये आपण टिळा का बरं लावला जातो, माळकरी माळ का बरं घालतात, वारकरीला वारकरी का बरं म्हटलं जातं, अशा बऱ्याच विषयांबद्दल आपण बोलणार आहोत. त्यांच्या गुरुवर्यांबद्दल आपण जास्त जाणून घेणार आहोत. येणाऱ्या पॉडकास्टमध्ये त्यांना कोणते प्रश्न आपण विचारावेत अशी तुमची इच्छा आहे ते तुम्ही आम्हाला नक्की कळवा. कोणते विषय आम्ही पॉडकास्टवर बोलले पाहिजे तेही तुम्ही आम्हाला कळवा. काही सजेशन असतील, एखाद्या व्यक्तीला आम्ही बोलवलं पाहिजे, तेही आम्हाला ऐकायला आवडेल. तोपर्यंत जय हिंद.